नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजचा व्हिडिओ मदतनीस ताई यांच्यासाठी आहे। म्हणजे सेविका ताई ह्या आता सुट्टीवर गेलेल्या आहेत आणि आजपासून मदतनीस ताई ह्या काम करणार आहेत। तर आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं जे काम आहे ते काम बंद राहू नये, कारण बंद जर राहिलं तर आपला अर्धा महिना आहे तर आपला दोघींचाही सेविका आणि मदतनीस दोघांचाही प्रोत्साहन भत्ता जाऊ शकते। म्हणून जे काम तुम्हाला दररोज करायचं आहे, अगदी अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासून तर तुम्हाला त्याच्यामध्ये हजेरी भरण्यापर्यंत अगदी सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बऱ्याचशा जे सेविका आता मदतनीस या ज्या नवीन लागलेल्या आहेत, या एज्युकेटेड आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही। पण माझ्या काही कमी शिक्षण झालेल्या मदतनीस आहेत तर त्यांच्यासाठी, किंवा नवीन असेल त्यांनी पण बघावं, पण माझ्या ज्या कमी शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम असा व्हिडिओ आहे। ताईंनो टेन्शन घेऊ नका, 1000 रुपये आपल्या हक्काचे आहेत, ते आपल्याला सोडायचे नाहीत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ह्या पद्धतीने काम करा, कारण सेविका ह्या बाहेरगावी गेलेल्या असू शकतात। मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे। तर बघा, आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही आपल्या मोबाईलमध्ये अगदी सुरुवातीपासून दाखवते। तर त्या ॲप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर डायरेक्ट पण ओपन होतं, पण बऱ्याचदा टोकन हॅज एक्सपायर, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर ॲप डायरेक्ट बाहेर येते, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। इथून जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही ॲपला लॉग इन करू शकता। तर याच्यातलं आपल्याला वरचं जे ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं मध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला। मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग तुम्हाला इथं जो पोषण ट्रॅकरला मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो नंबर टाकायचा आहे आणि इथं 4 अंकी MPIN टाकायचा आहे। आणि हे आपल्या अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे ना। तर बऱ्याचशा जे शिकलेल्या म्हणजे नवीन भरतीच्या ज्या मदतनीस आहेत तर त्यांना दोघींना ही माहिती असतं, बरेचसे कामं त्या करू पण लागत आहे। बरंचसं काम ह्या मदतनीस ताई एज्युकेटेड ज्या आहेत त्या करत आहेत, पण ज्यांना काम कमी जमतं तर त्यांनी कमीत कमी अंगणवाडी केंद्र कसं ओपन करावं, हजेरी कशी भरावी, तर हेच मी तुम्हाला सांगण्याचं काम करते। आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर मग आता माझा मोबाईल नंबर टाकून झालेला आहे, त्याच्यानंतर इथं MPIN टाकून झालेला आहे। तुम्हाला असं वाटतं की या बरोबर टाकला की नाही, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते पण क्लिक केलं तुम्ही इथं या डोळ्याच्या याच्यावर तर तुम्हाला ते जो खालचा पासवर्ड आहे किंवा ज्याला आपण MPIN म्हणतो तो दिसणार आहे। तर तुम्ही वाटल्यास याच्यावर क्लिक करून बघा। तर बघा, क्लिक करून पाहिल्यानंतर इथे पासवर्ड आपल्याला दिसतो, जो MPIN आपण ठेवलेला आहे तो आपल्याला दिसतो। आणि त्याच्यानंतर मग साइन इनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं पेज दिसेल। आता तुम्ही भाषा जर मराठी केली असेल तर इथे उघडा हा शब्द असेल, पण आता इथे इंग्रजीमध्ये आहे त्याच्यामुळे ओपन याच्यावर आपण क्लिक करा। आता आपण ज्यावेळी सुरुवातीला ॲपला लॉग इन करतो तर ती भाषा इंग्रजीच असते, आपल्याला ती मराठी करून घ्यावी लागते। अगदी सुरुवातीला देखील तुम्हाला भाषा ही बदल करता येणार आहे, ते मी तुम्हाला दाखवलं नाही, परंतु वरच ते ऑप्शन आहे, पण तुम्ही मध्ये जाऊन देखील ते करू शकता। तर बघा, ओपनवर आपल्याला क्लिक करायचे आणि हे शक्यतोवर आपल्या अंगणवाडीच्या जवळपासच ही असं ऑप्शन येणार आहे। पण जर तुम्ही अंगणवाडीच्या जवळपास नसाल तर तुम्हाला 3 ऑप्शन येतील आणि तेव्हा मात्र तुमची धांदल उडू शकते। म्हणून कधीही अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडीच्या जवळपासच ओपन करा, अंगणवाडीतच ओपन करा किंवा जवळ ओपन केलं तरी चालेल। तर ओपनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज येतं। ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर मग आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे। वन्स AWC स्टेटस इज सेट टू ओपन यू कॅन चेंज इट। तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपनच करायचं आहे, नंतर आपण ओकेवर क्लिक करणार आहोत। त्याच्यानंतर मग आपली अंगणवाडी केंद्र ओपन होऊन जातं। बघा, तुम्ही पाहिलं इथं ओपनवर चिन्ह येऊन जातं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं ही उपस्थिती आहे, अटेंडन्स बघा, उपस्थिती आणि हा मॉर्निंग स्नॅक म्हणजे नाश्ता, उपस्थिती आणि नाश्ता मग तुम्हाला एक एक करून भरायचं। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला त्याच्यासाठी ह्या ॲरोला क्लिक करावं लागेल। ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला दोघंही बाजूला टिक करायचं आहे। दोघंही बाजू प्रत्येक बॉक्समध्ये टिक करत जायचं, ते पुढे तुम्हाला मी दाखवतेच। प्रत्येक बॉक्सवर आपल्याला टिक करत जायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्या तर उपस्थिती सेविका ताईंनी कशा पद्धतीने भरलेली आहे, एकदा सेविका ताईंना विचारून घ्या आणि त्या पद्धतीने तुमची जशी उपस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्हाला ती भरायची। यासाठी आपल्या सेविका ताईंचा सल्ला घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने टिक करायचं आहे आणि पूर्ण टिक झाल्यानंतर मग तुम्हाला इथं
सबमिटवर क्लिक करायचं आहे. आता सगळ्या टिक करून झालेल्या आहेत माझ्या, तर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं आलं, म्हणजे समजून घ्या. बघा ही जी ग्रीन टिक आली म्हणजे समजून घ्यायचं की तुमची उपस्थिती आणि नाश्ता हा भरला गेलेला आहे. त्याच्यानंतर मग आता आपल्याला पुढचं भरून घ्यायचं आहे. भरून घेण्यासाठी मग आपल्याला आता पुढचं भरण्यासाठी आपल्याला THRSCM ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं उपस्थिती आणि नाश्ता हा भरून झालेला आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला THR आणि SCM वर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला 3 ते 6 वर्ष वयोगट म्हणजे आपल्याला इथं जाऊन इथं क्लिक करायचं आहे. हे आपल्याला भरून घ्यायचं आहे. म्हणजे दोघंही उपस्थिती नाश्ता भरल्यानंतर हे जेव्हा तुम्ही भरता तेव्हाच तुमची पूर्ण जी मुलांची हजेरी ही पूर्ण भरली जात असते. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याच्या याच्यावर जे तुमची उपस्थिती ज्या पद्धतीने भरायचं, उपस्थिती नाश्ता ज्या लाभार्थ्यांचा भरला त्याच लाभार्थ्यांचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ह्या पद्धतीने टिक करत जायचं. ह्या पद्धतीने टिक करत जाऊन गेल्यानंतर मग आपल्याला इथं ऑप्शन आहे खाली सिलेक्ट, तर ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे. ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर 2 पर्याय येतील. तर 2 पर्यायापैकी आपल्याला कुक मील, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कारण पॉकेटचं जेवण आपल्याकडे येत नाही, त्याच्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर आपण कुक मीलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सबमिटचं ऑप्शन लाल अक्षरामध्ये आलं, तर त्याच्यावर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं. हे भरलेली हजेरी आपल्याला लगेच इथं या पद्धतीने दिसते. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं हे भरून घ्यायचे. हे काय आहे, ECC लर्निंग, जे आपलं ECC शिक्षण आहे, तर ह्याचे रोजचे आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. तर ह्याच्यावर हे आधी आपल्याला भरायचं आणि त्याच्यानंतर मग ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत. आता आपण हे भरून घेणार आहोत. ते कशा पद्धतीने भरायचे हे पण तुम्हाला दाखवते. या पद्धतीचं पेज ओपन झालं का नेक्स्टवर आपण क्लिक करायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा ऑडिओ ऐकू शकता, वाटलं तर ऐकू शकता आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. बघा 18/5/2026 म्हणजे आजच्या तारखेचं हे कॅलेंडर ओपन झालेलं आहे. आणि हे म्हणजे ECC ॲक्टिव्हिटीचं ते ओपन झाल्यानंतर फक्त एकच काम करा. आपल्याला इथं 3 PDF दिलेले असतात आणि 2 व्हिडिओज दिलेले असतात. तर फक्त व्हिडिओज जरी प्ले करून तुम्ही व्यवस्थित ऐकले, कारण की त्याच्यानेच आपल्याला शिकवण्यासाठी हे प्रोत्साहन मिळणार. त्याच्यामुळे व्हिडिओज प्ले करा. तर बघा स्टार्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला त्याला सबमिट करायचा आहे. तर असे 2च व्हिडिओ करा, सगळं करू नका, फक्त 2च व्हिडिओ. मग त्याच्यानंतर ते सबमिट केल्यानंतर बघा पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्या पद्धतीचं ऑप्शन येतं. या पद्धतीचं ऑप्शन आलं का तुम्ही आजचे शिक्षण थांबवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीचा मेसेज येतो. ह्या पद्धतीचा मेसेज आल्यानंतर मग तुम्हाला दैनंदिन मार्गदर्शनला जा, तर याच्यावर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग पाहिलं तर तुम्हाला इथं आपले दिवस पण 15 दिवस म्हणजे आज 15 दिवस पूर्ण झालेले दिसतील. त्याच्यानंतर कंप्लीट हे दिसेल आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करून ॲक्टिव्हिटी भरायची आणि ॲक्टिव्हिटी भरली का तेव्हाच तुमचं डेली ट्रॅकर हे रोजचं पूर्ण होतं. असं तुम्हाला जोपर्यंत अंगणवाडी ताई हजर होत नाही, सुट्टीवर म्हणजे कामावर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला या पद्धतीने करायचं. किंवा सेविका कधी मध्येच रजेवर जर गेली तर त्यावेळेस देखील तुम्ही या पद्धतीने जी रोजची अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासून तर हजेरी भरण्यापर्यंतचं करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ॲक्टिव्हिटी क्लिक केल्यानंतर 2 बॉक्स असतात, त्याच्यावर आपल्याला टिक करायचं. ते माझ्याकडनं होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे हे बघा या पद्धतीने क्लिक केल्यानंतर असं येतं आणि त्याच्यानंतर खाली सबमिटचं करायचं. तर माझ्याकडनं ते भरलं गेलं, ते लक्षात राहिलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा राहून गेला. त्याच्यामुळे डायरेक्टच दाखवते की अशा पद्धतीने इथं 2 बॉक्सवर क्लिक करायचं असतं आणि त्याच्यानंतर तिथं सबमिटवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे सगळे हे जे आहे ते भरलेले दिसेल. म्हणजेच तुम्हाला हे झालं. त्याच्यानंतर हे करायचं आणि त्याच्यानंतर हे शेवट करायचं आहे. म्हणजे तुमचं रोजचं जे डेली ट्रॅकर आहे ते पूर्ण होणार आहे. कारण की हे दररोजचं काम आहे, हे काम तुम्हाला मागून करता येणार नाही. आजचं काम आज थोडं उशीर झाला तरी काही हरकत नाही, म्हणजे तुम्ही दुपारपर्यंत जरी भरलं तरी काही प्रॉब्लेम पडणार नाही. पण दुसऱ्या दिवशी हे काम करू शकत नाही.
म्हणजे रात्रीचे 10 वाजेच्या आत जर हे काम झालं नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी याचा काही उपयोग नाही. 10ला आपले ॲप्लिकेशन ही बंद होत असते. त्याच्यामुळे आपल्याकडनं हे काम राहता कामा नये, कारण की पोषण ट्रॅकरचं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि ह्या महत्त्वाच्या कामामध्ये आपल्याला जे आपले 2 मार्क्स जे आहेत डेली ट्रॅकरचे ते दडलेले आहेत. आणि याच्यामध्ये फेस कॅप्चरचं जर राहिलं असेल तर फेस कॅप्चर देखील तुम्ही चॅनलवर सर्च करू शकता. तशा व्हिडिओ केलेले आहेत कशा पद्धतीने फेस कॅप्चर करायचं. हे जर तुमचं एखादा लाभार्थी बाकी असेल तर हे देखील तुम्ही क्लिक करून अशा पद्धतीने बघू शकता. कारण याचे 2 मार्क, याचे 4 मार्क इथंच आहेत. म्हणजे याचा 1 मार्क आणि याचा रोजच्या कामाचे 2 मार्क, असे 3 मार्क आपले डेली ट्रॅकरमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मदतनीस ताई असतील तर त्यांना 300 रुपये, सेविका ताई असतील तर 600 रुपये, म्हणून आपल्याला मानधनाचा जर हिशोब केला तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आणि हा पैसा कुठंच जाणार नाही. आज नाही तर उद्या आपल्याला तो मिळणार म्हणजे मिळणार. उलट आपण एखादी काहीतरी पॉलिसी काढलेली किंवा आपण बचत म्हणून तो पैसा एकदम आपल्याला येणार. त्याच्यामुळे ताईनो बिंदास राहा, हा पैसा येणार म्हणजे येणार. पण याच्यासाठी मात्र गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही. पैसा आपल्याला नंतर मिळेल, पण जर आज काम राहून गेलं तर ते उद्या मिळणार नाही. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असते. तुमची अजून मागणी असेल तर गृहभेट कशी द्यायची हा व्हिडिओ उद्या नक्कीच येईल. उद्या किंवा परवा, आता माझ्याकडे तशी गृहभेट उपलब्ध पाहिजे तरच व्हिडिओ करता येईल मला. नाहीतरी तुम्हाला गृहभेट कशी द्यायची हा व्हिडिओ जर तुमची मागणी आलीच तर मी नक्कीच तुम्हाला तुमच्यासमोर व्हिडिओ आणते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.